इयत्ता 9वी मध्ये असताना माझा पहिला वाढदिवस साजरा केला होता बरं का. गोळ्या बिस्किटं देऊन शाळेमध्ये तर भरपूर वेळा साजरा केला, पण लाईफमध्ये पहिल्यांदाच मी केक कट केला होता बरं का. नाहीतर शेजारी पाजाऱ्यांच्या वाढदिवसाला जायचं आणि तिकडं त्यांच्या माकडावानी तोंडाकडे बघायचं, एवढाच त्याच्यातच आनंद बरं का. कधी वाटलं नव्हतं स्वतःचा वाढदिवस साजरा होईल, पण झाला बरं का. मी काय उगच म्हणत नाही आम्ही गरिबी बघितली. जे जे या स्टेजमधून गेल्यात त्यांना माहीत असेल ते दुःख काय असतं ती. कारण आम्ही बिना बापाची पोरं वाढलेलोय, त्यामुळं कधी केक कट कराय भेटल हे स्वप्नच बघितलं नव्हतं. हा पण ते भावानी पूर्ण केलं बरं का. 19 डिसेंबर दिस इज माय डे. तर त्या दिवशी मी काय काय केलं चला सांगते. पहिल्यांदा तर नवीन वॉच घेतलेलं घातलं, त्याचसोबत नवीन ड्रेस आणि त्याचसोबत लायकीपेक्षा बाहेरच्याच गोष्ट घेतली बरं का मी स्वतःसाठी. थोडी भीती वाटत होती घ्यायची की नाही, कारण एवढी महाग गोष्ट. पण परत म्हणलं चला आपणच कमावणार आणि आपणच उधळणार, त्यामुळं घेऊन टाकलं बरं का. आणि यासोबत तुमच्या सर्वांना पण खूप मोठं थँक्यू बरं का. कारण आज तुम्ही माझे व्हिडिओ एवढ्या आवडीने बघता, म्हणूनच मला काम मिळतं आणि त्यातून मी माझ्या गरजा पूर्ण करू शकते, हाऊस मौस करू शकते. आणि आज तुमच्यामुळेच मला पूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जातं. आज कुठेही जाऊ देत माझे व्हिडिओ बघणारे लोक मला भेटतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडतात, कारण हा माझा पर्सनल अनुभव आहे. मला कमेंट्स पण येतात की माझ्या मुलांना तुझे व्हिडिओ आवडतात किंवा माझ्या आईला, मम्मीला. असं मी खूप माझ्या मम्मीच्या वयांच्या लोकांना भेटले ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात. तर हे भारी वाटतं की एवढ्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा माझे व्हिडिओ आवडतात.